तिथं जाऊन तुम्हाला कुठपर्यंत पडतंय सध्या आता किलो? 2 नंबरचा 25 रुपये टोटल खर्च जाऊन 2 नंबरचा 25 पडतोय आणि 1 अच्छा. नंबरचा 35 पडतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज या ठिकाणी आपण आहोत खरबूजच्या प्लॉटमध्ये. तर हा खरबूजची व्हरायटी आहे कोहिनूर. तर या ठिकाणी आज 3 महिने कंप्लीट झाले त्याला लावून. तर शेतकरी आहेत आपल्या समोर बाळूभाऊ निकम. तर यांनी जवळपास 3 महिने झाले प्लॉट लावून, तर आज हार्वेस्टिंग करतायत. नमस्कार बाळूभाऊ. नमस्कार. तर आज या ठिकाणी त्यांचं व्यापाऱ्यांना त्यांना भरपूर म्हणजे तंगी केली की रेटमध्ये म्हणजे पाहिजे अशा प्रमाणात न घेतल्यामुळं त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन या ठिकाणी आपला माल बॉक्स पॅकिंग करून ते त्या ठिकाणी देत आहेत. तर आज या ठिकाणी आपण त्यांना विचारू कुठल्या अडचणी आल्यात. तर बाळू व्यापाऱ्यांनी म्हणजे तुम्हाला म्हणजे रेटमध्ये कसं हे केलं? 11 ते 22 रुपये समजा 2 नंबरचा माल 11 रुपये 1 नंबरचा माल 22 रुपये. अच्छा. म्हणजे आता तुम्ही जे बॉक्स पॅकिंग करतायत हम्म. तर हे म्हणजे आता म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये 2 टप्पे केलेत म्हणायचे. हा तर सरासरी तिथं जाऊन तुम्हाला कुठपर्यंत पडतंय सध्या आता किलो? 2 नंबरचा 25 रुपये टोटल खर्च जाऊन 2 नंबरचा 25 पडतोय आणि 1 अच्छा. नंबरचा 35 पडतोय. अच्छा. व्हरायटी कोहिनूर आहे. तर बाकीची आता लायलपूर पण आहेत बाकीच्या शेतकऱ्याकडे. तर ही व्हरायटी कशी वाटली तुम्हाला? म्हणजे लायलपूरपेक्षा रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे झाडामध्ये. कोहिनूरवरती? हा कोहिनूर. अच्छा. आणि सर्वात विशेष म्हणजे तर हे आहेत बप्पा कुंड. तर यांचा पण आपण थोडा परिचय घेऊ. नमस्कार. नमस्कार. तर या ठिकाणी यांच्याकडे पण लायलपूर खरबूज आहे. तर थोडं त्यांचं पण आपण थोडं मार्गदर्शन घेऊया. तर तुम्ही लायलपूर व्हरायटी लावलेली, याच्यातून त्यात काय चेंज वाटतं तुम्हाला सध्या? आता लायलपूर व्हरायटी आता ही हार्वेस्टिंगला व्हरायटी आली पण आणि अजून हिने ग्रीनरी सोडलेली नाही. बरोबर आहे. आणि आपली जी लायलपूर व्हरायटी हम्म. सेंटरला डायरेक्ट करपती. हा म्हणजे आणि- जे काही भुरी करपा वगैरे आहे तर त्याच्यामध्ये जास्त जास्त अटॅक अटॅक आणि याच्यामध्ये प्रमाण कमी आहे. नाही आणि विल्टिंग प्रमाण आपल्यामध्ये जास्त दिसतं. आणि राहिला विषय मार्केटचा, तर मार्केटमध्ये पण याला रेटला पण थोडा समजा किलो माग जास्त 5-10 रुपयापर्यंत रेट जास्तच भेटतोय समजा. 61 रुपये किलो दिली. हा. एक तर नंबर. दिल्ली मार्केटला यांनी स्वतः म्हणजे बॉक्स पॅकिंग करून हे स्वतः तिथं पाठवू राहिले सध्या. कारण शेतकऱ्यांनी एकच यांच्याकडून घेण्याचं असं आहे, जर व्यापाऱ्यांनी तानातान केली तर स्वतः धमक ठेवायची, पॅकिंग करायची आणि मार्केटला पाठवायची जिथपर्यंत समजा आपली. त्यांचं अभिनंदन तर आपल्याला हा या म्हणजे गोष्टीने आपण करायला तर लागेल करतोय. की त्यांनी कोहिनूर म्हणजे आमच्या परिसरामध्ये कोहिनूर हा. लागवडच नाही. कोहिनूर म्हणजे आणि दुसऱ्यांनी बॉम्बे. लावलेलं नाहीये. आणि अजून कुणी लावायचं म्हणलं तरी आज डेअरिंग करणार नाही. बरोबर आहे. पण बाळासाहेबांनी त्याचं लोकल इथं मार्केट नसतानाही की त्यांनी स्वतः पिकिलंय. व्यापाराशी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केलाय त्यावेळेस व्यापाऱ्यांनी त्यांचं पाडून मागण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि त्यांची डेअरिंग आहे की त्यांनी इथून बॉक्स पॅकिंग करून संभाजीनगरच्या ट्रान्सपोर्टला पाठवलं आणि तिथून दिल्लीला दिल्लीला पाठवलं. पाठवलं. बरोबर. म्हणजे ही त्यांची नवीन शेतकऱ्यासाठी समजा म्हणजे मार्केटिंग स्वतः केली. त्यांनी कुठेतरी एक संधी शोधली त्याच्यामध्ये, शोधली. म्हणजे अशी हार नाही संधी- मानली. अशी संधी समजा बाकीच्या शेतकऱ्यांनी शोधायला पाहिजे. तर पैसा मालाचा होतोय हे हो. त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. भेडीचे दिल्लीचे व्यापारी चोर आहेत, पैसे देणार नाहीत, आमचं करणार नाही, तुम्ही पाठवू नका माल इथं द्या मला. म्हणजे तिथे आणि लुटते तर, म्हणजे पट्टी देत चांगल्या नाही. पैकी त्यांनी प्लॉट आणलाय. त्याबद्दल आम्ही कृष्णा भाऊन आम्ही तुमच्या या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन करतोय. करतो त्या ठिकाणी. कारण व्हरायटी पहिल्यांदाच त्यांना लावली इथं. आमच्याकडे पण वैयक्तिक यांच्याकडे पण 5 एकरचा प्लॉट आहे लायलपूरचा, माझ्याकडे पण 5 एकरचा प्लॉट आहे. पण आमचं माझ्याकडे विजय आहे, त्यांच्याकडे लायलपूर आहे. यांनी कोहिनूर अलग केलंय. आता बघू पुढच्या वेळेस ड्राईव्ह एक्स्ट्रा म्हणजे अलग काहीतरी त्याच्यामध्ये. कारण इथं काय विषय होतोय रेटचा, म्हणजे व्यापारी काय करतायत 1-2 चक्कर मारल्या की ते बरोबर तिथं गंडवतायत शेतकऱ्यांना. तर त्याच्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी कुठं काय चालू आहे, कुठल्या मार्केटला काय रेंज आहे सध्या, सगळी चौकशी करूनच या ठिकाणी माल त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की म्हणजे कुठलं बी क्षेत्र असू द्या, स्वतः जर धमक असेल तरच ते तुम्ही त्या ठिकाणी गाजवू शकता, नाहीतर काय उपयोग नाही. मित्रांनो, या ठिकाणी ही बॉक्समध्ये पॅकिंग केलेली आहे पूर्ण. आज 500 बॉक्स यांनी पॅकिंग केले त्याच्यामध्ये. तर 9.5 किलोची भरती आहे, सरासरी समजा 10 किलोचा बॉक्स आहे. तर इथं यांनी बाहेर काढण्यासाठी बैलगाडीचा यूज केला याच्यामध्ये. ही व्हरायटी कोहिनूर खायला एकदम गोड आणि एकदम म्हणजे असे मस्त लागते. हा 2 नंबरचे कॅरेट काढलेले त्यांनी साईडला. आणि जे काही बॉक्समध्ये पॅकिंग करतायत तर ते त्याच्यामध्ये हे कात्रण वगैरे टाकून व्यवस्थित बॉक्स पॅकिंग करायला लागते. कारण बाहेर जर मार्केटला पाठवायचं म्हणलं माल तर शेतकऱ्यांना जर असं स्वतः जर काहीतरी केलं तर 2 रुपये भेटू शकतात. जिथं व्यापाराचा विषय असा झालाय त्यांना, म्हणजे शेतकरी 3 महिन्यात जे कमवत नाही ते इथं 2 दिवसात कमवू राहिले. तर शेतकऱ्यांनी जर स्वतः थोडं मार्केटिंग केलं तर बराचसा फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि खाण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर 1 नंबर व्हरायटी आहे. एक वेळेस आवर्जून घेऊन खावावी, कारण दिसते वेगळी, कारण आंब्या टाईप दिसते बघा ती. तर घेताना विचार करते खरबूजच आहे का शेतकरी, म्हणजे कुठला बी ग्राहक असेल तर ते बोलतंय की नेमकं खरबूजच आहे का दुसरं काही. तर ते कलरच तसा आहे त्याचा, पण खायला एकदम गोड आहे, अति गोड आहे ते. या ठिकाणी प्लॉट आहे खाली, हा पूर्ण 3-3.5 एकरचा प्लॉट आहे लांब.